नमस्कार मैत्रिणींनो, आज मी काय आणले आहे हे मी तुम्हाला दाखवते। मला तर खूप उत्सुकता आहे या बॉक्समध्ये काय आहे याची। या चित्रावरून लक्षात येत आहे, परंतु आतमध्ये कशा पद्धतीची शेगडी आहे याचीच उत्सुकता आहे। चला तर आता आपण बॉक्स उघडून बघूयात आतमध्ये कशा प्रकारची शेगडी आहे ती। गॅसपेक्षा शेगडी खरंच बेस्ट आहे का? आज पहिल्यांदाच इंडक्शन शेगडी वापरणार आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। आतमध्ये अशा प्रकारची ब्लॅक इंडक्शन शेगडी आहे आणि यावर आपल्याला असे सगळे टच स्क्रीन स्विच दिसतात। ही शेगडी सूर्या शाईन या कंपनीची आहे। यावर बारीक अक्षरात काही इम्पॉर्टंट नोटीस पण दिलेली आहे। आता याची मी तुम्हाला सविस्तर माहिती देते। सगळ्यात अगोदर ही प्लेन प्लेट आहे आणि यावर जाळी देखील आहे। हे आपण सहजगत्या कॅरी करण्यासाठी याला साईड हँडल पण दिलेले आहेत। चला तर आता आपण या शेगडीला स्टार्ट करूयात। त्यासाठी मला नवीन बोर्ड आणि नवीन वायरही आणावी लागली आहे। अशा पद्धतीने आमची शेगडी फिटिंग झाली आहे। आता ऑन ऑफ वर क्लिक केल्यावर आपली शेगडी चालू व बंद होते। त्यासाठी पॉवरवर क्लिक केले की ती रेड व्हायला सुरुवात होते। पॉवर कमी जास्त करण्यासाठी त्याला एक रोलर पण आहे आणि त्यानुसार आपल्याला रीडिंग दिसते। आता आपण यावर चपाती कशी बनवल्या जाते हे बघूयात। या इंडक्शन शेगडीवर खरं तर फ्लॅट तवा लागतो, पण माझ्याकडे नसल्यामुळे मी अगोदर वापरत असलेल्या तव्यावरच चपाती बनवली। आता बघूयात रिझल्ट। बघा मैत्रिणींनो, चपाती गॅसवर जशी बनते अगदी तशीच लुसलुशीत आणि नरम झाली आहे बघा। सध्याच्या घडीला गॅसचा प्रश्न घरोघरी आहे। गॅस मिळणं फार कठीण झाले आहे। नवीन कनेक्शनही देत नाहीत। त्यामुळे मी हा इंडक्शन शेगडीचा ऑप्शन निवडला आहे। यातून शॉक लागण्याची भीती नाही असेही म्हटले जाते आणि कमी व्होल्टेजवरही चालते। आता मी दुसरी चपाती टाकते बघा। बघूयात आता ही पण कशी होते तर। आणि हो मैत्रिणींनो, ही चपाती मी बॉक्सवर दाखवल्याप्रमाणे जाळीवर शेकणार आहे। बघूयात ती कशी शेकल्या जाते तर। या तव्यावर देखील अगदी गॅसप्रमाणे जशी चपाती फुगल्या जाते तशीच फुगते बघा। ही चपाती आपण आता जाळीवर शेकून बघूयात कशी होते तर। आपण बघू शकता जाळीवर पण ही बऱ्यापैकी शेकल्या जात आहे बघा। छान शेकल्या जात आहे बघा, दोन्ही बाजूने मस्त, जळतही नाही चपाती। मी आता तुम्हाला दोन्हीही चपात्या दाखवते। ही आहे बघा तव्यावर शेकलेली चपाती। बघू शकता आपण दोन्ही बाजूने मस्त चपाती शेकली गेलेली आहे आणि ही आहे जाळीवर शेकलेली चपाती। आपण बघू शकता ती पण छान शेकली गेलेली आहे। तुम्हाला दोन्हीपैकी कोणती चपाती आवडली नक्की सांगा। आज पहिलाच प्रयत्न होता, पण अनुभव मात्र खूपच खास होता। आजचा छोटासा किचन व्लॉग इथेच संपतो। पुढच्या व्लॉगमध्ये अजून काहीतरी नवीन घेऊन भेटूयात। तोपर्यंत धन्यवाद।